आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बंद वसाहत रात्रीस खेळ चाले चोरीचा, एक आरोपी पकडला तर 2 फरार। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यातून शुक्रवारी रात्री रास इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीनची चोरी करताना सुरक्षा रक्षकांनी एकाला रंगेहात पकडले। त्याचे 2 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। तिघा चोरट्यांनी कारखान्याच्या मशिनरी विभागातून इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीनची चोरी केली। सुरक्षा रक्षक पेट्रोलिंग करत असताना लोखंडाचा आवाज आल्याने त्याने आत जाऊन पाहिले असता तिघेजण इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीनची चोरी करताना दिसले। त्यांनी पाठलाग केला असता दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु भाऊसाहेब पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। फरार असलेले गणेश गांगुडे व सागर पवार या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत। कारखान्यातील वेल्डिंग मशीन फोडून विद्युत मोटारी काढून मोडून त्यातील त्यांच्याकडच्या किमती शेकडो किलो वायरी चोरून नेल्या जात आहेत। मोठे विद्युत जनित्र काढून त्यातील तांबे काढून नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे। जनित्र काढून त्यातील हजारो लिटर किमती ऑइल चोरीला गेल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केला असून या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची मागणी देखील कुबेर जाधव व परिसरातील नागरिकांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।